तुला आतमध्ये असताना सांगितल्या होत्या काही गोष्टी, आताही मी तुला सांगते की तू जे काही करशील व्यवस्थित कर, सांभाळून कर. माझा तुझ्यावरती काही राग नाही, तुझ्याकडे आयडी नाही, तू मोबाईल हँडल करत नाही, मला माहितीये. पण हे जे काही वागणूक आहे किंवा हे जे काही होतंय ना, हे सारखं सारखं होतंय, हे जाणून बुजून केल्यासारखं होतंय, किंवा असं वाटतंय की तुझ्यापासून मला लांब ठेवणंच त्यांना कोणाला हवंय. त्याच्यामुळे मी काय म्हटलं की यातनं सगळ्यापासून मी लांबच राहते. आता तुझ्याकडे सगळे आहेत, तुला सांभाळायला लोक आहेत, तू जे काही करशील फक्त सांभाळून कर. कारण सोपं नाहीये तुला वाटतं तेवढं. जेवढं मी तिथे आले आणि सगळं वातावरण बघितलं त्यावरनं मी एकच सांगते की जेव्हा आपल्याकडे सगळ्या गोष्टी येतात तेव्हा आपल्याला सांभाळायला बरेच लोक येतात. पण आपल्याला माहित असतं की आपल्यावरती जेव्हा वेळ असते, तेव्हा जेव्हा वेळ होती तेव्हा कोण आपल्यासोबत होतं. त्यामुळे जे काही करशील व्यवस्थित कर. आम्ही तुला आतमध्ये सुद्धा चांगल्यासाठी सांगत होतो. तुला वाटत असेल तर आमच्यावरती विश्वास ठेव. पुढे जाऊन कधी काय लागलं तर बिंदास कॉल कर. पण आता मी ना याच्यातनं थोडंसं लांबच राहते. कारण सारखं सारखं माझ्या बाबतीत होतंय. मला अनफॉलो करणं, मला तुझ्याशी बोलू न देणं, त्याच्यानंतर तुझ्याशी बोलल्यानंतर हे असं काहीतरी एक्सेप्ट न करणं, हे करून टाकणं, रिमूव्ह करून टाकणं, हे सतत होतंय. आणि माझं कसं आहे, आता मला माझी पण कामं केली पाहिजेत, पुढे माझं पण हे आहे. आता तू 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 तर आता तुझ्या बाजूला तुला हा हा आयडीचा पासवर्ड माझ्याकडे घेतो ना, आयडी माझ्याकडे घेतो. तू असं बोललो मला. अरे मी तुला चांगल्यासाठी सांगतेय सूरज. आता मी सतत तुझ्या तिथे असणार आहे का बारामतीला? पण आता तू तुझ्या हातात फोन नसतो. तू मला माहितीये की तू किती त्रासात असतोस किंवा कसं असतोस ते मी बघितलं त्या दिवशी. तू किती बारीक झालायस, काय झालंयस. पण आता तुझ्या हातात फोनच नाहीये, तुझ्याकडे ती आयडीच नाहीये, तर त्याच्यानंतर तुला कळणारही नाही की काय होतंय. पण तुझ्या एका ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे काय होतं ना की लोक मला विचारतात ना की काय झालं, तुला कशाला हे केलं, तुला अनफॉलो का केलं, तुझीच पोस्ट का हे केली, बाकीच्यांची का ठेवली. मग हे सतत हे होण्यापेक्षा मी सांगितलं मी आता या सगळ्यापासून लांब जाते. त्याच्या आयुष्यात त्याला जे करायचं तो चांगलं करेल. त्याला कधी गरज वाटेल तेव्हा मी येईल. अरे बघ अरे मी तुला खरंच मी तुझ्यावर रागवलेली नाहीये. उलट मी लोकांना पण सांगितलं की सूरजची आयडी सूरजकडे नाही आहे. त्यामुळे तुम्ही समजून घ्या की हे सूरज करत नाहीये. हे पण मी लोकांना सांगतेय. एक मिनिट ओमकार बी नाही करत. तुला सांगू का आयडी 2000 की 2000 कोण घेतो मी समजून घ्या. हो हो चालेल. तू जे काही करशील ते फक्त व्यवस्थित कर. आता बाकी काय नाही. सांभाळून कर आणि व्यवस्थित कर. आपल्या घरातली फॅमिली तुम्हाला मी काय नाराज करू. माहितीये मला. तू लक्ष देऊन फक्त कर. कोणावरही विश्वास ठेवताना व्यवस्थित ठेव. काय वागशील तुला जे योग्य वाटतं ना सूरज ते तू कर. तू दुसऱ्याने कोणी सांगितलं की ही व्यक्ती वाईट किंवा ही व्यक्ती चांगली त्याच्यावरती नको जाऊस. मी माझ्या बाबतीत नाही बोलत आहे, सगळ्याच बाबतीत बोलतेय. तुझी आत्ते असू दे, बहिणी असू दे, कोणी असू दे, मी सगळ्यांच्या बाबतीत म्हणते तुला. मी तुला चांगलं ओळखते. 70 दिवसात मी तुला व्यवस्थित ओळखलंय. मी तुझ्या घरी आले सूरज तेव्हा तू डायरेक्ट मला भेटायला आला नाहीस. तू डायरेक्ट पहिला गेलास घरात. घरात गेल्यानंतर आम्हाला बाहेर येऊन कोणी सांगितलं आता त्याला भेटल. तू असा नाही आहेस. तुझ्या जवळची माणसं तुला जेव्हा भेटायला येतात तेव्हा तू धावत त्यांना पहिला भेटायला येणार ना. मी तुला सांगितलं होतं की मी 1 तासात सूरज तुझ्याकडे पोहोचते. पण जेव्हा मी पोहोचले मला 1-1.5 तास थांबवलं गेलं तुझी वाट बघत. आता जर मी आधीच फोन करून सांगितलंय की मी 1 तासात पोहोचते तर तू थांबणार ना तिथे. कारण 1 तासात बाबा अंकिता ताई एवढ्या लांबून येते, एवढ्या किलोमीटरवरनं आपल्याला भेटायला. तू नेमका मी जेव्हा आले तेव्हाच तू आंघोळीला कसा गेला होतास. कारण तुलाच गेला चल बाबा अंकिता ताईला बसून राहू देत तिथे. मी बसून राहिल्यानंतर तू आल्यानंतर ते जे काही वागणूक आहे ना हे तू नाही आहेस हे मला कळतं. कारण मी तुला 70 दिवस बघितलंय बिग बॉसच्या घरात. सो तुझ्या आजूबाजूचे लोक तुला जे सांगतात ते तू वागतोयस. पण हे सांभाळून वाग एवढंच मी तुला सांगेन. ह्याने तुझं चांगलं होऊ दे. फक्त मला तुझं वाईट झालेलं अजिबात बघायचं नाहीये. त्याच्यामुळे तू तुझ्या डोक्याने चाल. आता जर सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात असला असता आणि त्याला वाटलं असतं की अरे मी जेव्हा जेव्हा रडले बिग बॉसच्या घरात कोणी आलं नाही तर पहिला तू आला होतास. मग आज जर तीच अंकिता तुला भेटायला आली तुझ्या घरी तर तू तेव्हाच आंघोळीला जाशील का मुद्दाम. जेव्हा तुला सांगितलं होतं की 1 तासात अंकिता पोचते तर तू जाणार का आंघोळीला. तू नाही जाणार मला माहितीये ना. पण हे जे वागणूक आहे हे तुला कोणीतरी सांगतं की असं कर आणि मग तू जे करतोयस ते चांगलं नाहीये. हे तुला तुझं कळलं पाहिजे. हे प्रत्येक वेळेला आता तुला सांगायला आपण काही बिग बॉसच्या घरात नाही. आता आपण बाहेरच्या जगात आलोय.
त्याच्यामुळे सांभाळून वाग. तू काही स्ट्रेस घेऊ नको. मी तुझ्यावर काही रागवलेले नाही, काही नाही. आता मी तशी लांब आहे, मी माझ्या कामात आहे. मी तुला लग्नाचं आमंत्रण दिलंय, तू लग्नाला ये. तुला कधी वाटेल तेव्हा हक्काने माझ्या घरी राहायला ये. तुला कधी वाटेल तेव्हा फोन कर. फक्त आता मी सगळ्यांना सांगितलं की सूरजच्या अकाउंटवरनं माझ्या बाबतीत काय झालं ह्याच्यावरनं मला प्रश्न विचारू नका, हे मी लोकांना सांगितलं. कारण मला माहितीये ते तू करत नाहीयेस, ते तुझ्या आजूबाजूचे लोक करतात. मी त्यांच्याकडून आयडी घेतो, माझ्या तर पर्सनल घेतो, त्यांना बोलतो, मी समजून घेतो. हो, मला समजून घ्यायचं काही नाही रे बाळा. मी तुला ओळखते, मला माहितीये तू कसं आहेस ते. पण आता तुझा कोणी गैरफायदा घेऊ नये मला एवढंच वाटतं. तू सांभाळून वाग आणि सांभाळून सगळं कर. हा ठीक आहे, मला फोन करत राहा कधी काय वाटलं तर. ती काय झालंय परत कर, समजून घे, परत कर. हो 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 कर. ती काय म्हणतात ते मला ते एकदा परत करता येत नाही रे, ते एकदाच केलेलं असतं, परत नाही करता येत ते. करता येत असं नाही रे, परत नाही. मी कशाला खोटं बोलेन, मी खरं सांगते, परत नाही करता येत ते. कोलॅबरेशन आपण एकदाच देतो आणि ते रिमूव्ह केल्यानंतर परत देता येत नाही ते. पण ठीक आहे, काही त्याचा मला काही राग नाही आला सूरज, त्याचं काही मला वाईट वाटत नाहीये. पण हे मी तेच लोक मला प्रश्न विचारतात ना, मी लोकांना सांगितलं की हे त्याच्या हातात नाही अकाउंट, हे त्याच्या आजूबाजूचे लोक हँडल करतात, हे मी सांगितलं लोकांना, बाकी काही नाही. काय करत नाही तो सांगितलं ना मी. जे कोणी करत असेल त्याला समज दे. माझ्या बाबतीत झालं, पण असं कुठच्या तरी चांगल्या ह्याच्यात तुझं होईल तर उगीच तुझ्याबद्दल गैरसमज नको लोकांमध्ये, म्हणून तुला सांगितलं. ठीक आहे, हा हो 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 चल. तुझा स्वभाव काय आहे हे आम्हाला माहिती आहे आणि तुला वाचवण्यासाठीचेच सगळे प्रयत्न होते. पण आता आम्ही कोणी तिथे बारामतीत येऊन राहू नाही शकत ना सूरज. त्याच्यामुळे तुला हे कळलं पाहिजे की तू कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावरती नाही. सांभाळून वाग, कधी काही गरज लागली सांग, पण सांभाळून वाग. तुमच्या विश्वास आहे मला हो माहितीये मला. माझा विश्वास आहे, समजून घ्या ना तुम्ही मला. घेतलंय रे बा, मी तुला काहीच म्हणत नाहीये. मी तुझ्यासाठी उलटा काळजीने सांगतेय. माझा तुझ्यावर काही राग नाहीये. तू व्यवस्थित वाग, तू दुसऱ्याचं ऐकून काहीच वागू नको. तुला जे वाटतं ते वाग. हा.